जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनीय पुस्तकातील आज 14 मेचं प्रवचन. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो. मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का बरं सांगावे. बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील तर त्याचं उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो, घरही जाळता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळ लागत नाही. एक जण म्हणाला की प्रपंच मला टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड असते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झालं. चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याचे तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केले होते म्हणून मी या जन्मी भोगतो असे आपण म्हणतो. मग आता चांगली कर्मे करतो आणि पुढच्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो. म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्यातच गुंडाळले जाण्यासारखे आहे. दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण येईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडेल याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगितले होते. याहून अधिक काय पाहिजे. कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल. प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करील असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही असे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना